नवी मुंबईत एक हळदीच्या कार्यक्रमामध्ये डीजे बंद करण्यावरनं वाद झाला होता आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला। नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात ही घटना घडली। विशेष म्हणजे 2 पोलीस आणि नवरदेवाच्या आई वडिलांसह एकूण 7 जण या घटनेत जखमी झाले। कुंदन म्हात्रे यांच्या घरी काल हळदीचा कार्यक्रम होता आणि मध्यरात्री 3 वाजेपर्यंत डीजे सुरू असल्यामुळे पोलीस डीजे बंद करण्यासाठी गेले, मात्र त्या ठिकाणी बाचाबाची झाली आणि पोलिसांवर हात उगारल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला असं स्पष्टीकरण पोलिसांच्या वतीनं दिलं गेलंय। दरम्यान या प्रकरणी गावकऱ्यांनी आता पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि पोलीस स्थानकाबाहेर ग्रामस्थांचा मोठा जमावही पाहायला मिळतोय। एकूण 7 जण जखमी झालेले आहेत। या घटनेमध्ये पहाटे 3 वाजेपर्यंत हळदीच्या कार्यक्रमात डीजे सुरू होता आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, या सगळ्या घटनेतले अपडेट्स आता काय मिळतात? काल या घटनेनंतर आता ग्रामस्थ जे आहेत कोपरखैरणे गावात त्यांनी मोठ्या प्रमाणात या गर्दी केलेली आहे। कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या बाहेर जवळ 200चा जमाव या ठिकाणी जमलेला आहे। त्यामुळे पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रात्री जो प्रकार घडला होता तो निंदनीय प्रकार असल्याचं या ठिकाणी गावकऱ्यांकडून सांगितलं जाते। त्याचबरोबर पोलिसांकडून सांगितलं जाते की आमच्यावरती सुद्धा ज्या ठिकाणी काही या ठिकाणी तरुण मद्यपान त्यांनी केलं होतं त्यांनी सुद्धा हात उचललेला आहे। पोलिसांवरती पोलिसांना जखमी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत सध्या तणावाचं वातावरण आहे कोपरखैरण्यामध्ये। पोलीस स्टेशनला सध्या आहे ते डीसीपी प्रशांत खैरे आहेत, त्याचबरोबर आमदार मंदा म्हात्रे आहेत, सहाय्यक शिवराम पाटील आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांची बैठक सुरू आहे सध्या डीसीपींच्या समोर। त्यामुळे याबाबत आता कशा प्रकारे आपल्याला प्रयत्न निवडता येतो या संदर्भात आता पोलिसांकडून एकंदरीत आणि या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत की जो तणाव वाढलेला आहे तणाव कुठेतरी कमी करण्यात यावा आणि याच्यानंतर जो हा घडलेला प्रकार आहे त्याच्या संदर्भात आहे ती योग्य ती चौकशी करण्यात यावी आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची सुद्धा मागण्यात पुढे येते। विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान सगळ्या घटनेवरती पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। सेक्टर 19B मध्ये मोठ्या आवाजात डीजे चालू आहे। ध्वनी मापक यंत्राच्या सहाय्याने तिथे गेल्यानंतर त्यांची पुढची प्रोसेस सुरू केली। स्थानिक ग्रामस्थांना लोकांना त्यांचा राग आला, त्यांनी ताबडतोब ते मशीन खिचून घेण्याचा प्रयत्न केला। त्या झटापटीत ते मशीन खाली पडलं, त्याचं नुकसान झालेलं आहे। पोलीस कायदेशीर कारवाईत कमी पडत नाहीत असं दिसताच त्यांनी गाडीवर दगडफेक सुरुवात केली आहे। त्या बसण्याच्या खुर्च्या पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली। ते जे त्या ठिकाणी जे दंगामस्ती करणारे 3 लोक आम्ही ताब्यात घेतले आणि ताब्यात घेताना त्यांनी प्रतिकार केला अटकावासाठी, म्हणून सौम्य बळाचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहेत। प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। ते एकावर 4 टाके लागलेले आहेत। एकाचा हात प्लास्टरमध्ये बांधलेला आहे आणि दुसऱ्याला पायावर उठता येत नाही। असे 4 लोकांना खूप मारहाण झाली। किती वेळपर्यंत डीजे सुरू होतं? डीजे 2:30 वाजेपर्यंत चालू होतं। पोलीस म्हणतात की त्यांनी वॉर्निंग देऊन पण डीजे सुरू होतं। पोलिसांची वॉर्निंग आलेली नाहीये।